नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीडी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर शेळी पालनाचा विचार करत असाल तर विचार करत बसू नका, तयारीला लागा. कारण आता एक महिन्यावर जून महिना आलेला आहे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पाऊस पडला सुरुवातीला का चाऱ्याची लागवड करावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही 3-4 महिने दिवाळीच्या आसपास तुम्ही शेळी पालनाला सुरुवात करू शकता. सुरुवात म्हणजे शेळी घेणं हे सुरुवात नाही. सुरुवात म्हणजे कशी असते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सुरुवात म्हणजे कशी आहे, तुम्ही शेळ्या घेतल्या आणि सुरू केला असं नाही. त्यांचा निवारा बघणे अगोदर, तुम्हाला त्यांचं चाऱ्याचे नियोजन करणे. तर चारे कोणते कोणते लावायचे. चाऱ्याची लागवड म्हणजे कसं आहे, तुम्ही हे बघा, हे अशी सुबा बघा, हा शेळी पालनातला मुख्य चारा म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता याला. कारण हा जे चारा आहे, हा चारा शेळी पालनात गरजेचा आहे बरं का. तुमच्या ज्याने शक्य असेल तर तुम्ही लावू शकता. कारण हा जे चारा आहे एकदम आवडीने शेळ्या खातात बघा. तुम्हाला पाठीमागे दिसत पण असतं ना. तर शेळी पालनाची सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला 3-4 महिने अगोदर चाऱ्याची लागवड करावी लागते. तर चाऱ्यामध्ये तुम्ही हे असे सुबाबळ लावू शकता आणि तुम्ही बाजरा क्रॉस गवत लावू शकता, मका क्रॉस गवत लावू शकता, नेपियर, सुपर नेपियर, रेड नेपियर, असे भरपूर प्रकारचे आहेत. हत्ती गवत आहे, पावना गवत आहे. तुम्ही चाऱ्याची लागवड करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही प्राणी नंतर 3-4 महिन्यानंतर थोडे थोडे तुम्हाला जसे सापडतील तसे आणू शकता. पण अचानक काय होतं, काही वेळा आपण काय करतो, प्राणी घेतो आणि आपल्याकडं चाऱ्याचं नियोजन इसकडतं. तर मग त्याच्यात काय होतं, आपल्याला वाटतं परत काय करायचं, काय टाकायचं, आपण काहीतरी थोडंफार टाकतो आणि मग त्याच्यात काय होतं, आपलं शेळीपालन आता थोडं धोक्यात येतं बघा. त्यांनी काय, मग आपण म्हणतो आता शेळीपालन परवडत नाही, आपल्या शेळ्याच खराब झाल्या, आता काय विकूनच टाकू. मग ते खरं शेळीपालन बंद पाडण्याचं कारण हेच आहे की आपण अगोदर चाऱ्याचं नियोजन करत नाही, अगोदर आपण नियोजन करतो शेळ्याचं, प्राण्याचं. तर आपल्याला प्राणी न घेता अगोदर चाऱ्याचं नियोजन करायचं आहे. जूनमध्ये आपल्याला सुरुवातीच्या पावसात जी आवड आहे, आपल्याला चारा पिकांची लागवड करायची. हादगा असो, सुबाबळ असो, तुती असो, शेवरी, काय तुम्हाला जेवढ्या प्रकारचे लावणं होतील शक्य आहे तेवढे लावा. कडवळ मका तर आपण रेग्युलर कधी पण, आता आपण जूनच्या टायमाला पेरत असतो, आपल्याकडे थोडेफार जनावर असतातच. आणि त्याच्यामुळं नवीन सुरू करायचं असेल तर अगोदर चाऱ्याची लागवड. तर चाऱ्याची लागवड झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला शेतीच्या कामातून जसा वेळ भेटन तसा आपल्याला निवारा करून घ्यायचा आहे. निवारा झाल्यानंतर तर आपल्याला काय करायचंय, निवारा झाला की आपल्याला मग 3-4 महिन्यानंतर आपण जे चारा पीक आपले आलेले आहेत खायला, तर त्यावेळेस आपल्याला थोडे थोडे करून आसपासच्या फार्महून घेऊ शकता, घरगुती शेळ्या घेऊ शकता. शक्यतो होईल तेवढं बाजारातल्या शेळ्या टाळा बरं का. बाजारात 99% फसवाफशीच होते, कोणीच गॅरंटेड बोलत नाही. कोणाच्या शेळीला कुत्रं चावलेलं असतंय, कोणाच्या शेळीला मांजर चावलेलं असतंय, काही पण अडचणी असू शकतात. आणि कोणी दुधाचे असते नसते, कोणी कास्त आणलेले असते. तर त्या प्रमाणात घरगुती खोटं बोलत नाहीत बरं का मित्रांनो. आपले शेतकरी मित्र अजून जे शेतकरी आहेत आपले, ते अजून एवढं पण खोटं बोलत नाहीत की आपल्याला फसवतील. शक्यतो तुम्ही तुमच्या ओळखीकडून घ्या. ओळखीचा माणूस हा निदान 2 रुपये तुम्हाला कमी नाही केले तरी पण तो फसवणार नाही, एवढी गॅरंटी आहे. तुम्हाला तो आता फसवणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्राणी निवडताना आपले घरगुती निवडा किंवा आपल्या कुठल्याही जवळपासच्या फार्मवरून निवडा. फार्मवरून निवडलेलं तर लय चांगले, त्यांचे लसीकरण वगैरे झालेले असते. तर त्याच्यामुळं फार्मवरून निवडलं तर एकदम चांगली गोष्ट आहे बघा. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, निवडताना प्राणी एक तर घरगुती 1-2 शेळ्या जे असतात त्यांच्याकडून निवडायच्या, किंवा जे शेळ्या असतात, पाठी असतात, त्यांच्या तुम्हाला जे करायचे त्याच्यावर आपण नंतर एक दुसरा व्हिडिओ बनवू. कारण आता तेच कुठल्या शेळ्यापासून सुरुवात करायची आणि किती करायची ह्याच्यावर जर व्हिडिओ बनला तर हा खूप मोठा व्हिडिओ होईल. मोठा व्हिडिओ बनला का मग माणूस काय करतं, व्हिडिओ मोठा बघितला की कंटाळा करते बघायला. त्याच्यामुळे ह्याच्यात फक्त थोडक्यात एक जनरल जी सुरुवातीची माहिती ती सांगणार आहेत. चारा नियोजन ते वगैरे तुम्ही आता बघितलेच. तर काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर काय करायचं आपल्याला, चारा वगैरे लावून घेतल्यानंतर
आपल्याला शेळ्याची निवड आम्ही सांगितलेल्या पद्धतीने करून घ्यायची. शेळ्याची निवड झाल्यानंतर काय करायचंय, सुरुवातीला आपण जिथं शेळ्या आणतो, जिथले शेळ्या आणतो त्यांना सुरुवातीला थोडंसं जास्त जपायचे बरं का. आपण जर काय करतो, आणल्या बिंदास टाकून दिल्या आपल्या शेडमध्ये, तसं चालत नाही. त्यांना थोडंसं आपल्या लेकराप्रमाणे जपावं लागतं बरं का. थोडंसं त्यांना प्राण्याला पण आपला जिव्हाळा लळा काय तुमच्याकडे म्हणतात ते त्यांच्या लक्षात येतं, कळते त्यांना. तर काय करायचं, त्यांना 2-3 टाईम त्यांच्यात जायचं, त्यांच्या अंगावर हात फिरायचा, तोंडावून हात फिरायचा. त्याने काय होतं, तो जो प्राणी आपण जे निवडून आणलेला आहे तो आपल्या घरी आल्यानंतर एकदम दचकणार नाही. ते काय म्हणतात त्याला, तो धासत घेणार नाही. आमच्याकडे धासत म्हणतात त्याला, धासत घेतलं बघा त्याने दुखणं काढलं तसं त्या प्रकारे तो धासत घेणार नाही, त्याला दुखणं येणार नाही, तो आजारी राहणार नाही. त्याला चाऱ्यावर लक्ष, कोणचं कमी खातोय कोणचं जास्त खातोय हे एकदम लक्ष द्यायचं. आणि काय करायचं, ते सुरुवातीला आणल्यानंतर त्यांच्या खोराकावर थोडं लक्ष द्यायचं. थोडंसं त्यांना थोडं थोडं का होईना खोराक द्या. गाभण असतील तर त्या प्रमाणात द्या, जास्त द्या. जरी मोकळे जर सुरुवातीला तुम्ही सगळ्याला खोराक द्या. तुम्हाला नंतर वाटलं जास्त खर्च वाटलं, तुम्ही जे खाली शेळ्या आहेत त्यांना कमी करू शकता. पण जे सुरुवातीला तुम्ही प्रत्येकाला द्या. तुम्ही जे बोकड पाळणार आहे त्याला द्या. आपल्या शेळ्यात एक बोकड पण छान मोठ्या राशीचा बोकड निवडायचा. तुम्ही जर क्रॉसिंगमध्ये जर नर आणला तर अजून चांगली गोष्ट, तुमचे जे पिल्ले होणार आहेत एकदम चांगले होतील. आणि त्याच्यात तुम्ही काय करायचंय, नवीन आणल्या आपण जे पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याच्यात आपण सांगितलेलं आहे मारणाऱ्या शेळीचा बंदोबस्त. तर जे त्याच्यात जे नवीन शेळ्यात आपल्या फार्मवरल्या रोजच्या मारत असतात त्याचं नवीन येतात. त्याच्यामुळे काय करायचं, नवीन शेळ्याला थोड्या वेळ एका कडीला त्याला बांधून ठेवायचे. कधी कधी मग 4 दिवस 15 दिवस 10 दिवस झाले तर मी त्यांच्यात सोडून बघायचे, त्यात थांबायचे अर्धा तास 1 तास. कोणची कोणाला मारते, मारायला लागले की तिला थोडंसं आपण जसं हाक मारतो तसं त्यावेळेस त्याप्रमाणे त्याला हाक मारायची. थांब मारायचे, त्यांना बोलणं कळतं बरं का मित्रांनो. माझा अनुभव आहे 3 वर्षातल्या शेळ्याचा. प्राण्याचा तर आहे, पण वैयक्तिक शेळ्याचा म्हणलं तर माझा 3 वर्षाचा अनुभव आहे. आपण जसं माणसांना बोलतो त्या प्रमाणात त्यांना बोललेलं समजतं. त्याच्यामुळे त्यांना बोलायचं हे गप ते, आणि प्रत्येकाचं नाव ठेवायचं. म्हणजे आपल्या घरी पण लक्ष देतो, मुडीला काय झालंय, पाठशिंगीला काय झालंय, मांडीला काय झालंय. तसं तुम्ही आणलं की त्या शेळीचं नाव घ्यायचं आणि प्रत्येक वेळ बोलताना त्या नावाने शेळीला बोलायचं. कारण प्राणी हे शेळी पाळणं, कुठलाही प्राणी पाळणं बघा, आपण कुत्रं मांजर पाळतो त्याला एक नाव ठेवतो, आपण ते नावानेच बोलतो तर तो लगेच बोलतो. तसंच हा पण प्राणी हुशार आहे बरं का. शेळी म्हणजे हुशार आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव ठेवायचं काहीतरी. आपल्याला जे वाटन की तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे काही पण ठेवू शकता. आपण काही शेळ्यांचे चिंकी पिंकी पण नाव ठेवलेले आहेत, काहीचे गोट्या ठेवलेले आहेत, काहीचं मायकल ठेवलेले आहेत बोकडांचे. तर तसं तुम्ही काहीचं सगुनी आहे, काहीचं गुणी आहे, तुम्ही नाव ठेवा. त्यांना हाका मारले की त्याप्रमाणे कळते. त्याच्यामुळे तुम्ही नाव ठेवत जा, त्यांना लळ्याने बोलत जा. तर मित्रांनो असंच बोलत राहिलं तर व्हिडिओ मोठा होईल. तर तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक माहिती सुरुवात कशी करायची तर ते लक्षात आले असेल. आणि सुरुवात विचार करत असाल शेळी पालन करू का, तर विचार करू नका, लगेच तयारीला लागा. जास्त नाही तर 2-3 शेळ्यापासून करा. तुम्ही दुसरा काही तुमच्या मागं जर काम असेल व आम्ही आता दुसरा व्यवसाय करतोय, शेती भरपूर आहे व किंवा शेती कमी आहे पण अजून काहीतरी जोड व्यवसाय आहे, पण अजून काहीतरी करायचा विचार करताय, तर शेळी पालन असे तुम्हाला 24 तास त्यांच्यात राहण्याची गरज नाही. तुमचं जर पाठीमागे एखादा घराचा माणूस लक्ष द्यायला असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ नियोजन लावून तुमचं दुसरं काम करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही विचार करत बसू नका, सुरुवात करा. विचार करण्यापेक्षा तुम्ही मन ऐकले असेल, कल करे सो आज कर, आज करे तो अभी कर, तर लगेच सुरुवात करायची. आता 1 महिना जून महिन्याला पहिलं चारा लागवड करा. तुम्ही 99% फेलच जाणार नाही. आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघत चला, तुम्ही फेल जाऊ शकत नाही. आपण एकदम ओरिजिनल माहितीचा टाकतो. आपला जे अनुभव आहे आपण तेच टाकत असतो. आपण काही वेगळी माहिती टाकत नाही आणि आपला जे अनुभव आहे, आपल्याला जे माहिती झालेलं आहे आपण तेच टाकतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून दर नेहमीप्रमाणे सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करायला बघू विसरू नका. सदस्यत्व घ्या. काहींच्या मोबाईलमध्ये काय असतं, मराठी लँग्वेज असते, काहींच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळं मराठीमध्ये येत असं सदस्यत्व घ्या. तर त्याच्यावर क्लिक करा आणि घंटीला बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ जोही नवीन व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.